तर नमस्कार मित्रांनो, माझे पप्पा ड्रायव्हर आहेत. इथं पुण्यात गाडी चालवतात ओला उबेरवर. तर माझे पप्पा सकाळी भाडे घेऊन गेले होते ओलाचं. गाड्यावरतीच तर पिंपरी चौदागर मध्ये बरोबर आहे का उभारलेल्या गाडीला ट्रॅक्टरनं धडक दिलं आमच्या गाडीला मागून. तरी आपल्याला आमच्या गाडीचं सगळं नुकसान झाले, बत्ती फुटले, सगळे चमकले. मग त्या ट्रॅक्टरच्या मालकाला फोन केला. तर ट्रॅक्टरचा मालिक बोलला की आम्ही नाही देऊ शकत एवढं खर्च, आम्ही गाववाले हो, आम्हाला माहिती आहे हो ही पुढे तुमच्याच बापाचं आहे. या पुण्यात तुमची एकरावर शेती होती, माणूस केला. पण आता इकून तुम्ही 550 स्क्वेअर फुटाच्या फ्लॅट मध्ये राहता. ती तुमच्याच बापाचं पुरं आहे हो, पैसे दिले की पण आम्ही गरीब लोक इथं करून खायला आला. एकतर उभारलेल्या गाडीला तुमचा ड्रायव्हर मागून धडक दिले आणि तुम्ही बताव तुला दिसत नाही का रस्त्यावर कशाला उभारलाच. आता रस्त्यावर नाही तर तुमच्या घरी उभरायचं का आम्ही? विचार केला पाहिजे. गरीब घराला असलं करू नका हो, गाव असलं म्हणून काय झालं, पण आजकाल तुमचंच आहे पुणे, आम्ही आमचं म्हणून झाला. तुमचं काम होतं का नाही आमच्या गाडीचा खर्च द्यायचं, म्हणून तुम्ही माझ्या पप्पाला शिवाय द्यायला लाव. आपल्याला खाली आम्ही गावाला हो, आम्ही असं आम्ही तसं. ही पद्धत आहे का तुमची? म्हणूनच गाडीचं नुकसान झालं आमचं.